महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगानं रश्मी शुक्लांना हटवलंय तर मवियाच्या मागणीला आता यश आलेलं आहे। पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसळकरांकडे देण्यात आलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही महत्त्वाची घडामोड तर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती। अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय। त्याचबरोबर त्याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यावर आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे। तर लवकरच राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं रश्मी शुक्ला यांची बदली केलेली आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, खरं तर 3 IPS अधिकाऱ्यांची नावं जी आहेत ती आमच्याकडे द्यावीत, जे पॅनलसाठी द्यावीत अशा प्रकारची शिफारस जी आहे ती सध्या करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या 3 अतिरिक्त नावं दिल्यानंतर जे आहेत ते मुख्य सचिवांकडून नावं जातील आणि 3 नावं दिल्यानंतर त्यातलंच एक नाव जे आहे ते कदाचित उद्यापर्यंत पोलीस महासंचालक म्हणून डिक्लेअर केलं जाऊ शकतं। त्यापूर्वी मुख्य सचिवांना जे आहे ते अशा प्रकारचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त असणारे राजीव कुमार यांनी दिलेले पाहायला मिळतात आणि विवेक फणसळकर यांच्याकडे सध्या अतिरिक्त कारभार जो आहे तो दिलेला पाहायला मिळतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 2 इतर नावं जी आहेत ती यामध्ये चर्चेमध्ये आहेत। त्यामध्ये विवेक फणसळकरांचं देखील नाव आहे आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि आता मुंबईमध्ये कार्यरत असणारे रितेश कुमार यांचं देखील नाव जे आहे ते सध्या चर्चेमध्ये आहे। या 2 नावांपैकी एका नावाचा विचार जो आहे तो सध्याच्या घडीला होऊ शकतो अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळते। परंतु उद्यापर्यंत नेमकं दुपारी 1 पर्यंत कोणती 3 नावांची शिफारस राज्याचे मुख्य सचिव करतायत आणि त्यावरती केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रज्ञा जी 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 खरं तर पाहायला गेलं रोहन, सातत्याने मवियाकडून म्हणजे विशेष म्हणजे काँग्रेसकडून या मागणीला जोर धरू लागला होता की रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा। फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांचं नाव समोर आलं होतं आणि दुसरीकडे खरं तर नाना पटोले यांनी पण आता भाष्य करताना म्हटलेलं आहे, प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की रश्मी शुक्ला भाजपाला मदत करायच्या। या आरोपात किती तथ्य वाटतंय? कारण का आपण थेट काही याबद्दल स्पष्टपणे बोलू शकत नाही, परंतु क्लीन चिट काही दिवसांपूर्वी जी आहे ती रश्मी शुक्ला यांना दिलेली होती। कारण का विधानसभेमध्ये देखील हे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित करण्यात आलेले होते। कारण का रश्मी शुक्लांचं नाव फोन टॅपिंगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाना पटोलेंनी घेतलेलं होतं। वेगवेगळ्या नावांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला जे आहेत ते अशा प्रकारचे फोन टॅप करतायत अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती गंभीररित्या विधानसभेमध्ये झालेला होता। त्यांच्यावरती हक्कभंग आणावा अशा प्रकारची मागणी देखील झालेली होती आणि त्यानंतर रश्मी शुक्लांना क्लीन चिट मिळाली आणि क्लीन चिट मिळाल्यानंतर काही दिवसामध्ये पोलीस महासंचालक पदी त्यांची जी आहे ती वर्णी लागलेली होती आणि त्यांची वयोमर्यादा संपलेली असताना देखील एक्सटेन्शन देऊन त्यांना पोलीस महासंचालक पदी निवड केल्यामुळे फडणवीसांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आरोप जे आहेत ते महाविकास आघाडीतून झालेले पाहायला मिळत होते आणि आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा निर्णय घेतलाय आणि मोठा धक्का फडणवीसांना दिलेला पाहायला मिळतोय। जी धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।